नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये. मनमाडमध्ये इंधन पुरवठादारांसोबतच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा नाही. ट्रक चालकांना विचार करून निर्णय घेण्याची विनंती. टँकर चालकांशी चर्चा करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर टँकर चालकांचं आंदोलन. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पेट्रोलसाठी 2 किलोमीटरच्या रांगा. पेट्रोल शिल्लक असलेल्या पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी. धाराशिवमध्ये नव्या वाहन कायद्याविरोधात मोटार मालक महासंघ आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत कायदा रद्द करण्याची मागणी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिल्लर फाट्यावर वाहन चालकांचा चक्काजाम. हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न. चंद्रपुरात हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचं चक्काजाम आंदोलन. शहरातील बंगाली कॅब चौकामध्ये वाहन चालकांचा रास्ता रोको. छत्तीसगड तेलंगणला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुंबईच्या माहुलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे ट्रक एकाच जागी उभे. ट्रक चालकांच्या संपाचा घरगुती गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर परिणाम. मुंबईतील शिवडी परिसरात टँकर चालकांचं आंदोलन. शेकडोच्या संख्येनं टँकर चालक एकत्र आले. आंदोलन करणाऱ्या टँकर चालकांना पोलिसांनी हटवलं. ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यातील 5000 ट्रक चालक संपावर. अत्यावश्यक सेवाही बंद. रेशन दुकानात धान्य पुरवठा करणारे ट्रक चालक संपात सहभागी. परळी शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद. इंधन पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांच्या 3 दिवसांच्या संपाचा नागरिकांना मोठा फटका. यवतमाळच्या 9 आगारातील डेपोमध्ये आज पुरेल इतकाच डिझेल साठा उपलब्ध आहे. सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यात. गरजेहून अधिक पेट्रोल भरण्याकडे सर्वांचा कल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा परिणाम झालेला आहे. पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लागल्यात. पर्यटनावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता. ट्रक टँकर चालकांच्या संपाचा इंधन वाहतुकीवर परिणाम होणार नाही. AIPDAचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांची माहिती. 15 दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही ही अफवा असल्याचंही दारूवाला यांची माहिती. हिंगोलीतील 51 पेट्रोल पंपांपैकी 12 पेट्रोल पंपांवर इंधन संपलंय. हिंगोलीमध्ये आज संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच इंधन साठा. पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चौधरी यांची माहिती. सांगली शहरामध्ये काही ठिकाणी पेट्रोल पंप कोरडे ठाक पडलेत. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर अत्यल्प पेट्रोल साठा. नवी मुंबई APMC मार्केट परिसरामध्ये भाजीपाल्यांच्या साठ्यामध्ये घट झाली आहे. भाजीपाल्यांची आवक कमी झालेली आहे आणि आता भाजीपाल्यांचा साठा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. नागपूरसह विदर्भातील काही भागात ट्रक चालकांचा संप मागे. शहरामध्ये येणाऱ्या सर्व महामार्गावर वाहतूक सुरळीत. तर कोल्हापूर पुण्यातही टँकर चालकांचा संप मागे. पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन. सोलापूरमध्ये बंद असलेली इंधनाची वाहतूक सुरू झाली आहे. इंधन वाहतूकदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर इंधन वाहतूकदारांकडून सोलापूरमध्ये टप्प्याटप्प्यानं पुरवठा सुरू. सोलापूरच्या माढ्यामध्ये ट्रक चालक संपाचा फटका बसलेला आहे. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा तर पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय. नागपुरामध्ये संपाचा रुग्णवाहिकांना फटका. पेट्रोल डिझेल न मिळाल्यामुळे मेयो रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका उभ्या. वेळेवर इंधन उपलब्ध न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. ट्रक टँकर चालकांच्या संपाचा खासगी शाळांच्या बस गाड्यांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता. इंधन पुरवठा झाला नाही तर उद्यापासून बसगाड्या बंद राहणार. शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा. महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सुरळीतपणे सुरू. ट्रक चालकांच्या संपाचा भाजी मार्केटवर कोणताही परिणाम नाही. बुलढाणा जिल्ह्यातील एसटी वाहतुकीला संपाचा फटका बसण्याची शक्यता. बुलढाणामध्ये एसटीला उद्यापर्यंत पुरेल इतका डिझेल साठा शिल्लक. संप सुरू राहिला तर एसटी बसच्या वाहतुकीवर परिणाम होणार.